नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. कोरम मॉलला मूवी बघायला आलो आहे. अग्ग सुंदरी काय म्हणता सासूबाई. तर मैत्रिणी येतात, मी आले, थोडं काम होतं पुढे म्हणून. तर चला बघूया आता आज मूवी कसा आहे तो. आणि येतील आता मैत्रिणी, त्यांची वाट बघते. मैत्रिणी येईपर्यंत थोडा इथे मॉलमध्ये फेरफटका मारते. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत. आणि ही आहे मी. तर आत्ता ना मूवीचा टाईम झाला आहे, त्याच्यामुळे मग वरती जाते. तर मला दाखवते, खूप सुंदर ब्लाऊज आहे इथे, छान आहे एकदम डिझाईन. रेडीमेड ब्लाऊज. एवढे सगळे डिझाईन आहेत. साडेतीन वाजले, 2:15. हां बोल बोल. आल्यात माझ्या मैत्रिणी, आणि मैत्रिणी वेळेवर येतील तर शपथ. फुल एकदम राईट टाईम आलेस. जरा 10 मिनटं आधी आलीस तर थोडेसे फोटो बिठो काढले असते, है ना. हो ना, काढूया ना. ते बघ तिकडे. तिथे काढायचं. हां मग खूप जणी आल्यात. हेरडी आगाऊ म्हातारी. कोणी लिहिले हे आणि कुणासाठी? हो ना, तिसरी वेळ आहे ही. सेक्रेटरी मॅडम साठीच लिहिलं असणार. कोणीतरी डांबरट मुलाने लिहिलं असेल. अशक्य. आत्ताच्या मुलांचं मराठी एवढं चांगलं नसतं देशपांडे मॅडम. माझं तोंड दिसतं, ते कसं दिसतं ते बघत होतो. उगाच फालतू जोक मारू नका तुम्ही. एकदम माझं डोकं फिरवलंय तुमच्या सुनेने. सगळ्या सोसायटीच्या बायकांसमोर उगाच तमाशा केला तिने. त्यांच्या मेंबर आहेत ना. हो, पण बायका जळतात एकमेकींवर. मला वाटलं होतं की त्या सगळ्या तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे. अगं मस्करी नाही, मला ना खरं जेन्युइनली एक प्रश्न पडलाय. म्हणजे असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई खंबीरपणे उभी असते. मग तसं एका बाईच्या मागे दुसरी बाई खंबीरपणे का नाही उभी राहू शकत? हो, पण त्या का उभ्या राहतील? परक्यात त्या. पण तू तर तिची आपली आहेस ना. अगं तिची सासू आहेस तू. फक्त एकदा ना तिच्या बाजूने विचार करू.
छान मूवी आहे, मला तर आवडला. तुम्ही जाऊन एकदा नक्की थिएटरला पहा. खूप सुंदर विषय केदार शिंदे यांनी हाताळलेला आहे आणि या चारही कलाकारांनी खूप छान काम केलं आहे. मूवी पाहिल्यानंतर पेटपूजा तर झालीच पाहिजे, म्हणून विव्याना मॉलच्या बाजूला उत्सवमध्ये थोडंसं पेटपूजा करण्यासाठी आलो आहे.